हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे चॅनलमध्ये जास्वंदीज कोझी नेस्टमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. तर आज आहे 1 मे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता मे महिना म्हटला की बाहेर हे ऊन आलंच आणि आपण कितीही ठरवलं की बाहेर नाही जायचं आहे तरी काही ना काही कारणाने आपल्याला बाहेर ते जावंच लागतं. आणि अशा कडक उन्हातून जेव्हा बाहेरून आपण घरी येतो तर तेव्हा आपल्या सगळ्यांना सतावणारी समस्या म्हणजे की टॅनिंगची. खरं तर माझा जो कलर आहे ना तो व्हाईटिश कॉम्प्लेक्शन आहे म्हणजेच गव्हाळ रंग आहे आणि अशा गव्हाळ रंगावरती टॅन जे आहे ना ते अजून लगेच दिसून येतं. म्हणजे जर तुमचा कलर फार गोरा असेल, तुमचा वर्ण जर फारच गोरा असेल ना तर तुम्हाला सनबर्न होतं, पण टॅनिंग वगैरे नाही होत. तुम्हाला सनबर्न होतं, त्याचा तुम्हाला वेगळा त्रास होतो. जर तुमचा कलर जो आहे तो खूप जास्त सावळा असेल तरी पण एवढं म्हणजे टॅनिंग एवढं दिसून येत नाही लगेच तुमच्या चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती. पण जर तुम्ही माझ्यासारखे मध्येच फसलेले असाल, व्हाईटिश कॉम्प्लेक्शन असेल ना तर हे असं अगदी दिसून येतं असा डिफरन्स. तर हे जे टॅनिंग आहे ते मी घरच्या घरी कसं रिमूव्ह करते, काय होम रेमेडीज मी करते, हे सगळं काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल होणार आहे. कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. ये आता. आणि हा माझा रियांश, हा पण मध्ये मध्ये येतोय व्हिडिओ, मध्ये दिसतोय तो. आता याला पळवते मी बाहेर. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो आपण कंटिन्यू करूया. या वर्षी भारतामध्ये फारच ऊन जाणवतं आहे. गव्हर्नमेंटने पण अनेक सिटीजमध्ये जे आहे ते अलर्ट अनाऊन्स केलेला आहे. तुम्ही पण जर तुम्हाला शक्य झालं तर 12 ते 4च्या दरम्यान बाहेर जाणं टाळा. जर तुम्हाला त्यावेळेस जावंच लागलं तर स्वतःची थोडी काळजी घ्या. जसं की छत्री कॅरी करा, छोटी पाण्याची बॉटल सोबत असू द्या, स्कार्फ असू द्या, नाहीतर टोपी असू द्या. त्याचप्रमाणे ORSचे छोटे पॅकेट्स येतात, ते तुमच्यासोबत नेहमी असू द्या. उन्हामुळे फार पटकन डिहायड्रेशन होतं, थकवा आणण्यासारखा वाटतो. त्यावेळेस जर ORS घेतलं आणि सीझनल फ्रूट्स जे आहे ते भरपूर खा, पाणी भरपूर प्या, स्वतःच्या हायड्रेशनकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे घरी असाल किंवा बाहेर असाल तर कोल्ड कॉफी, सोडा, कोल्ड ड्रिंक ह्या सगळ्या गोष्टी न घेता लिंबू सरबत झालं, ताक झालं, चिंचेचं पणं, कैरीचं पणं, काही नाही तर उसाचा रस, या सगळ्याचं सेवनही तुमच्या आहारात असू द्या. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण आपण धावपळीमध्ये, घाई गडबडीमध्ये या सगळ्या गोष्टी करायचं टाळतो. म्हणून म्हटलं एक रिमाइंडर म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगूया. आणि आता जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडे, जो म्हणजे आहे की टॅनिंग कसं रिमूव्ह करायचं ते. त्या सगळ्यांनाच टॅनिंग होत असतं, मलाही होतं. आणि हे टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी मी काही घरगुती उपाय करते आणि त्याचा मला खरंच फायदा होतो. तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हालाही होईल आणि तुमचा पार्लरचा खर्च कमी होईल. ते सगळ्यात पहिला जो फेस पॅक आहे त्यासाठी आपल्याला 3च गोष्टी लागणार आहेत. ते पहिली लागणार आहे हळद, त्यानंतर लागणार आहे बेसन पीठ. इथे मी हळद जी आहे ना ती थोडा कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हळद जी आहे ती अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे रेडनेस, पिंपल, फाईन लाईन्स कमी करायला मदत होते आणि सन टॅन कमी करायसाठी हळद तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. मी इथे बटाटा किसून घेते आहे त्याचा रस काढण्यासाठी. बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे काळेपणा, त्याच्यानंतर काळे डाग जर असतील, पिगमेंटेशन असेल ते दूर होतं. नियमित वापराने तुम्ही बघाल की तुमचं हळूहळू टॅनिंग जे आहे ते बटाट्यामुळे कमी झालं आहे. त्यामुळे कुठलाही फेस पॅक जर तुम्ही बनवाल ना त्यात बटाट्याचा रसही तुम्ही नक्कीच ॲड करत जा. त्यानंतर आपण घेणार आहोत बेसन पीठ. बेसन पीठही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे नॅचरल क्लेन्झर आहे. अगदी लहान मुलांनाही आंघोळ करताना आपण बेसनाचा वापर करतो. बेसन जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरची जी सगळी डर्ट असते, टॉक्झिन्स असतात, ऑइल असतात, हे छान रिमूव्ह करायला मदत करते. आपली स्किन छान एक्सफोलिएट करते आणि त्यानेच आपला जो टॅन आहे तो कमी होतो आणि चेहरा उजळ व्हायला मदत होते. आता हे सगळं काही आपण छान मिक्स करून त्याचा पॅक बनवून दाखवते. तर आता इथे सगळ्यात पहिले मी बेसन घेते. 1 चमचा बेसन घेतलंय. त्यानंतर आपण ही जी भाजलेली हळद होती ती घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जो हा बटाट्याचा जो रस होता तो घातला आहे आणि हे सगळं जे आहे ते आता छान मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघितलं किती सोपा असा हा फेस पॅक मी बनवला आहे. फक्त 3 गोष्टी याच्यात वापरल्या आहे आणि तिघींचे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले आहेत. तिघही ज्या गोष्टी आपण वापरल्या आहेत तर टॅन रिमूव्ह करायला अगदी बेस्ट आहेत. तुम्ही हा फेस पॅक नक्की लावून बघा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस तुम्हाला लावायचा आहे आणि 2-3 वेळेच्या वापरानंतरच तुम्हाला जाणवेल की टॅनिंग जी आहे ती हळूहळू कमी झाली आहे. आणि हो, तुम्ही हा फक्त चेहऱ्याला नाही तर इतर बॉडी पार्ट्सला जसे की हातांना, पायांना, मानेला सगळीकडे हा पॅक तुम्ही लावू शकतात. कमीत कमी 10 मिनिटं तरी हा लावून ठेवा. त्याच्यानंतर रोज वॉटर स्प्रे करा किंवा थोडंसं पाणी घेऊन 5-1 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा आहे, म्हणजे स्क्रब करायचं आहे आणि बस पाण्याने, थंड पाण्याने वॉश करायचा आहे. आणि तुम्ही बघाल की हा फेस पॅक जो आहे तो खरंच इफेक्टिव्ह आहे, वर्क करतो.
आता दुसरा फेस पॅक, तो स्पेशली आहे ऑइली स्किनसाठी. उन्हाळ्यात काय होतं ना, की आपली सगळ्यांची जी स्किन असते ना, ती थोडीफार ऑइली होते. त्यामुळे ही स्किन जी आहे ती फार डल दिसायला लागते. तर त्यासाठी इथे मी घेणार आहे मुलतानी माती आणि दुसरं म्हणजे टोमॅटोचा रस. मुलतानी माती जी आहे ना, ती आपल्या चेहऱ्याचं ऑइल कंट्रोल करायला, ऑइल आणि पोर्स क्लीन करायला फार मदत करते. आपले छान पोर्स क्लीन होतात, त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्सही येत नाही. आपली स्किन जी आहे ती क्लिअर राहते. त्यानंतर घेणार आहे टोमॅटोचा रस. टोमॅटोमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात, खूप गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आहे. टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपिन घटकामुळे सनमुळे जी आपली स्किन डॅमेज होते तर ती रिपेअर करायला मदत होते आणि त्याचप्रमाणे ऑइल कंट्रोलही होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याने आपल्या चेहऱ्याचं जे काळपटपणा आहे तो छान कमी होतो आणि दोघेही गोष्ट आपण इथे एकत्र करत आहोत, म्हणजे मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस. तर त्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान वर्क करतं. ऑइलही कंट्रोल होतो, तुमचा डलनेसही जातो आणि तुमचा टॅनिंगही रिमूव्ह होतो आणि चेहरा जो आहे तो खूप क्लिअर आणि फ्रेश दिसतो. आता मी इथे मुलतानी माती घेते आहे आणि हा पॅक बनवण्यासाठी ना तुम्हाला दुसरं कुठलंच लिक्विड काही घ्यायची गरज नाही आहे. हा पॅक जो आहे तो पूर्णपणे फक्त आणि फक्त टोमॅटोच्या ज्यूसनेच बनवायचा आहे, कारण की आपल्याला फोकस करायचा आहे की ऑइल कंट्रोलवरती. ऑइलमुळे जो डलनेस होतो तो घालवायचा आहे. तर त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीच आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा इतका छान रिझल्ट येतो ना, खरंच ऑइल पण एकदम छान कंट्रोल होतो, एकदम डलनेस जातो आणि चेहरा इतका फ्रेश वाटतो. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस यूज करू शकता. त्यानंतर तिसरा उपाय, तर काय होतं ना की उन्हाच्या अतिनील किरणांमुळे आपल्या डोळ्यांची पण फार आग होते. तुम्ही जर कंटिन्यू गॉगल्स वापरत असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही गॉगल्स नसेल वापरत तर डोळ्यांनाही खूप त्रास होतो, खूप आग होते, डोळ्यांखाली पण काळवंडलेपणा येतो, काळेपणा येतो. तर ह्यासाठी अगदी सोपा उपाय सांगते. काकडीचा रस इथे मी घेतला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काकडीमध्ये 90% जे वॉटर आहे, काकडी जे आहे ते खूप नॅचरल कूलिंग एजंट म्हणून काम करतं. इथे जे आहे मी काकडी किसून घेतली आहे आणि टिश्यू पेपर घेतला आहे. टिश्यू पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतला आणि त्याच्यावरती आता हा काकडीचा किस जो आहे तो मी छान ठेवणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्या पट्ट्या आहे ह्या डोळ्यांवरती ठेवू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही काकडीच्या किशाच्या पट्ट्या जेव्हा आपण डोळ्यावरती ठेवतो ना, इतकं छान, इतकं रिलॅक्सिंग वाटतं, इतकं थंड वाटतं. तुम्ही याच्यात अजून एक करू शकता की हा जो काकडीचा किस आहे ना तो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर तो टिश्यू पेपरवरती घ्या आणि तुमच्या डोळ्यांवरती ठेवा आणि रात्री झोपायच्या आधी विशेष करून हा उपाय करा. तुम्हाला इतकं रिलॅक्सिंग वाटेल, सगळा दिवसभराचा थकवा जो आहे तो तुमचा जाईल, तुमच्या डोळ्यांनाही खूप छान वाटेल आणि प्लस डोळ्यांच्या भोवती जे काळेपणा आलेला असेल तो पण हळूहळू कमी व्हायला मदत होईल. हा उपाय तर तुम्ही अगदी रोजच करू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक बॉडी स्क्रब दाखवणार आहे किंवा आपण त्याला सोप्या भाषेमध्ये अगदी उठणं म्हणू शकतो. त्याच्यात मी जेवढे काही पदार्थ ॲड करण्याचे काही घटक ॲड करणार आहे ते सगळे तुमच्या परिचयाचेच आहेत. फक्त एक वेगळा आहे, तो म्हणजे आहे ज्येष्ठमध, मुलेठी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला लायकोरस असं म्हणतात. तर हे जे लायकोरस आहे हे बऱ्याच साऱ्या स्किन केअरमध्ये पण यूज केलं जातं. ह्याआधी कधी तुम्ही ऐकलं असेल की नाही मला माहीत नाही, कारण की फार कमी याचा उल्लेख होतो. पण खरंच ज्येष्ठमध आहे ना, त्याच्या स्किनसाठी खूप छान त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्याने खरं सांगते तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग असतील तर ते कमी होतात, फाईन लाईन्स कमी होतात, सन टॅन कमी होतो, जे तुमचं अनइवन स्किन टोन आहे ते एकसारखं व्हायला मदत होते. असे खूप सारे गुणकारी याच्यामध्ये फायदे आहे. तर ज्येष्ठमध्येही तुम्ही नक्की वापरून बघा. मगाशी जो मी मुलतानी मातीचा जो फेस पॅक सांगितला ना, त्यातही तुम्ही थोडंफार ज्येष्ठमध घालू शकता की ज्याचे तुम्हाला एक्स्ट्रा अजून बेनिफिट्स मिळतील. हे स्क्रब बनवण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर मुलेठी, मुलतानी माती, चंदन पावडर, ऑरेंज पील पावडर म्हणजे संत्रा पावडर आणि आंबे हळद हे सगळं काही घेतलं आहे. हे सगळं काही एकदाच मिक्स करून तुम्ही हे जे स्क्रब आहे ते 8-15 दिवसासाठी आरामात वापरू शकतात. आणि यात आपण कुठलेही केमिकल्स नाही घातले, त्याच्यामुळे तुमच्या घरातली सगळीच लोकं वापरू शकतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि बॉडीसाठी तर हे स्क्रब तुम्ही अगदी रोजच वापरू शकता, काही हरकत नाही आहे. पण चेहऱ्याला वापरताना मात्र फक्त 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकदाच लावायचं आहे. आपण याच्यामध्ये खूप सारे घटक घातलेले आहेत, तर होऊ शकतं की स्किन बॅरियर जे आहे ते रोज रोज लावल्याने डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे चेहऱ्याला मात्र एखाद वेळेसच लावायचं आहे ते 8-15 दिवसात. आधी खरं तर गुरगावला उठणं वगैरे पण नाही मिळायचं, तर मग मी तेव्हा असंच घरगुतीच उठणं बनवायची आणि दिवाळीला पण मी हेच उठणं वापरायची. तेव्हापासूनच जे आहे हे मी स्क्रब पावडर जे आहे हे असं उठणं म्हणू शकतो आपण ह्याला, हे मी बनवून ठेवत असते आणि वापरते. ते तुम्ही पण नक्कीच वापरून बघा. याचे पण जे रिझल्ट्स आहे ना ते खूप छान आहेत. आणि आंबे हळद घालताना ना अगदी थोडीशीच घाला, नाहीतर ना मग त्याच्याने असं खूप पिवळं होईल नाही तर स्किन. अशा प्रकारे सगळं काही मिक्स करून तुमचं हे जे स्क्रब आहे ते रेडी झालं आहे.
तर आपलं आता हे छान असं जे बाथ स्क्रब किंवा उठणं जे आहे ते रेडी झालेलं आहे. हे तुम्ही 15 एकदाच बनवून डब्यात भरू शकतात. याच्यात तुम्हाला तांदळाच्या पिठाऐवजी तुम्हाला मसूर डाळीचं पीठ घालायचं असेल तर तेही घालू शकतात. ते पण टॅन रिमूव्ह करायला खूप छान वर्क करतं. आणि हे जे आहे ना, मी अंघोळीच्या आधी लावून घेते छान हातापायांना, मानेला वगैरे. याच्यामध्ये मी बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस घालते. याच्यामध्ये ना मी बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस घालून याची पेस्ट बनवते आणि मग ते यूज करते. 5-10 मिनटं ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेऊन हलक्या हाताने मालिश करायची आणि मग आपली पुढची जी नॉर्मल अंघोळ आहे ती करायची. त्याने काय होतं ना की तुमची बॉडी जी आहे ना ती खूप छान एक्सफोलिएट होते. सगळी डेड स्किन निघून जाते, टॅनिंग निघून जातं आणि स्किन इतकी सॉफ्ट आणि इतकी फ्रेश दिसते ना. आणि हो, जर कधी वाटलं ना की तुमची स्किन जी आहे ती फार ड्राय झाल्यासारखी वाटते, खूप असं मॉइश्चरायझर लावायची तुम्हाला गरज पडते, तर ह्या पॅकमध्ये तुम्ही दही किंवा कच्चं दूध जे असतं ना ते घालू शकता. त्याने काय होईल ना की तुमची बॉडी एक्सफोलिएट तर होणारच होणार आहे, पण त्यासोबत त्याला छान मॉइश्चरायझरही मिळणार आहे. तर अशा होत्या ह्या माझ्या होम रेमेडीज की ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. चारी होम रेमेडीज ज्या आहेत त्या युजफुल आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, हे सगळं करताना एक गोष्ट मात्र बिलकुल विसरायचं नाही आहे, ती म्हणजे आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन लावणं फार 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 गरजेचं आहे. तुम्ही घरात असाल किंवा तुम्ही बाहेर असाल किंवा उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कुठलाही ऋतू असो, तुम्ही सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठलं पण SPF 30 किंवा SPF 50 असलेलं, प्लस त्याच्यामध्ये UVA, UVB प्रोटेक्शन आणि PA+3 और PA+4 असलेलं असं सनस्क्रीन घ्या आणि ते रोज वापरा. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे सनस्क्रीन जे आहे ते अवेलेबल आहेत. तर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार जे आहे ते सनस्क्रीन निवडा आणि ते रोज त्याचा वापर करा. मी कुठले सनस्क्रीन यूज करते किंवा अजून टॅनिंगसाठी अजून दुसरे कुठले प्रोडक्ट्स यूज करते याच्यावरती पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते आणि मी आशा करते की तुम्हाला माझ्या टिप्स ज्या आहे, माझ्या होम रेमेडीज ज्या आहेत त्या आवडल्या असतील. कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या अजून काही वेगळ्या होम रेमेडीज असतील तर त्याही तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. जय महाराष्ट्र.